अहिल्यानगरमध्ये बिबट्यांचा सांभाळ करण्यासाठी वन विभागाला अडचणी येताना पाहायला मिळत आहेत। निधी मिळत नसल्यामुळे आकस्मिक शिल्लक निधीमधून बिबट्यांचं संगोपन करण्याची वेळ आलेली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 3 महिन्यामध्ये 34 बिबट्यांना जेरबंद करण्यात आलं आहे। बिबट्यांच्या संगोपनाच्या निधीसाठी शासनाकडे आता पाठपुरावा करावा लागतोय। शासनाकडून वन विभागाला अपेक्षित मदत मिळत नसल्याची माहिती पुढे येते आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांचे हल्ले वाढत आहेत। गेल्या 3 महिन्यामध्ये जवळपास वन विभागाच्या वतीने 34 बिबट्यांना जेरबंद करण्यात आले आहे। असं जरी असलं तरी बिबट्यांना सांभाळ करण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावं लागत आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत स्वतः उपवन संरक्षक सर आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, गेल्या 3 महिन्यामध्ये 34 बिबट्यांना आपण जेरबंद करण्यात यश मिळवलेलं आहे, मात्र त्यांचा सांभाळ करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय। कसं बघताय? गेल्या 3 महिन्यामध्ये आपण आपल्या जिल्ह्याच्या विविध भागातून प्रामुख्याने शहराजवळ जे बिबटे आलेले आहेत आणि गावामध्ये जे बिबटे सापडत आहेत त्यांना आपण रेस्क्यू केलेले आहेत। यामध्ये आज तागायत आपल्याला 34 आपण लेपर्डला रेस्क्यू करण्यात आपल्याला वन विभागाला यश मिळालेलं आहे आणि या सदर बिबट्यांना आपण सुरक्षित ठिकाणी ठेवलेलं आहे आणि याची आपण पूर्णपणे त्यांच्या खाद्याची असेल किंवा वाहतुकीची असेल हे आपण दक्षता घेत आहोत। आमच्याकडे काही प्रमाणात सर्व योजनांमध्ये आकस्मिक निधी असतो 3%, त्यामधून आपण त्यांना खाद्याची व्यवस्था केलेली आहे। परंतु मोठ्या प्रमाणात खाद्य लागत असल्यामुळे आपण जवळजवळ 45 लक्ष रकमेचा प्रस्ताव आपण राज्य शासनाला आणि डीपीसीला सुद्धा दिलेला आहे आणि हा निधी आपल्याला उपलब्ध झाल्यानंतर आपल्याला त्या लेपर्डचं आपल्याला संगोपन चांगल्या प्रकारे करता येणार आहे। महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर पुणे, नाशिक आणि नगर या ठिकाणी बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे। अनेक हल्ले झाले, त्यामध्ये चिमुरड्यांचा देखील समावेश आहे। मात्र अशा परिस्थितीत देखील शासनाकडून लवकर निधीची उपलब्धता होत नाहीये। कसं बघताय? नाही, याच्यामध्ये आपल्याला साहित्य सामुग्रीसाठी म्हणजे तात्काळ आपल्याला माननीय पालकमंत्री महोदय यांनी रक्कम आपल्याला म्हणजे प्रमा दिलेली आहे। यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला 14 व्हेइकलसाठी मंजुरी मिळालेली आहे। त्याचबरोबर 300च्या आसपास पिंजऱ्यासाठी सुद्धा आपण मंजुरी मिळालेली आहे। उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहिल्यानगर।